नमस्कार. आज आपण काही महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या कामामुळे खरं तर आजचा भारत घडला असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून त्यांच्या योगदानाचा आवाका समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, म्हणजे नुसती नालं नाहीत, तर त्यांचं काम, त्यांचे विचार. नक्कीच. क्षेपणास्त्रांपासून ते गणितापर्यंत खूप मोठा पट आहे हा, आणि खूप रंजक सुद्धा. चला तर मग सुरुवात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यापासून करूया. मिसाईल मॅन ऑफ इंडिया. हो, अग्नी, पृथ्वी ही नावं लगेच आठवतात. पण त्यांचं काम फक्त क्षेपणास्त्रांपुरतं होतं का? नाही, मुळीच नाही. म्हणजे इस्रो आणि DRDO या दोन्ही संस्थांमध्ये त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेचा पाया घातला, हे तर आहेच, पण त्यांचं व्यक्तिमत्व विज्ञानापलीकडचं होतं. म्हणजे ते राष्ट्रपती झाले, लोकांमध्ये खूप प्रिय होते, तरुणांसाठी तर ते प्रचंड मोठे प्रेरणास्थान होते. बरोबर. आता थोडं मूलभूत विज्ञानाकडे वळूया. CV रामन. हो, रामन इफेक्ट. 1930चं नोबेल पारितोषिक. हा रामन इफेक्ट नेमका काय आहे? सोप्या भाषेत सांगता येईल? सोप्या भाषेत सांगायचं तर, प्रकाश जेव्हा एखाद्या पारदर्शक वस्तूवर पडतो तेव्हा तो विखुरतो. हो. रामन यांनी शोधलं की त्या विखुरलेल्या प्रकाशाचा रंग थोडा बदलतो. अगदी सूक्ष्म फरक असतो. अच्छा. आणि त्या बदलावरून तो प्रकाश कशातून गेला, म्हणजे त्या वस्तूच्या आत काय आहे हे समजतं. अरे वा, म्हणजे आजही त्याचा उपयोग होतो? खूप. रसायनशास्त्र, मटेरियल सायन्स, फोरेन्सिकमध्ये सुद्धा. म्हणूनच 28 फेब्रुवारी, ज्या दिवशी त्यांनी हा शोध जाहीर केला, तो दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. खरंच की, एका शोधाचा केवढा मोठा परिणाम. बरं, आता अणुऊर्जा. होमी भाभा. भारतीय अणुविज्ञानाचे जनक. भाभा अणु संशोधन केंद्र म्हणजे बार्क्सची स्थापना. ही खूप मोठी गोष्ट होती, बरोबर ना? नक्कीच. त्यांनी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करायचं स्वप्न पाहिलं, म्हणजे वीजनिर्मितीसाठी वगैरे. केवळ संरक्षणासाठी नाही तर. अगदी. आणि त्यासाठी लागणारी जी काही वैज्ञानिक क्षमता आहे ती त्यांनी भारतात उभी केली. म्हणजे पायाभरणी केली त्यांनी. बरोबर. स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी हे खूप महत्वाचं पाऊल होतं. आता एक जरा वेगळा विषय. जगदीश चंद्र बोस. वनस्पतींना संवेदना असतात हे त्यांनी सिद्ध केलं. हो, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी वनस्पतींची अगदी सूक्ष्म वाढ मोजण्यासाठी एक यंत्र बनवलं होतं. काय नाव त्याचं? क्रेस्कोग्राफ. काय म्हणतात त्याला? हो, क्रेस्कोग्राफ. अच्छा. त्या काळात वनस्पती म्हणजे निर्जीव वस्तू मानल्या जायच्या, पण बोस यांनी दाखवून दिलं की त्यांनाही प्रतिसाद देण्याची क्षमता असते. खरंच? हो. त्यांनी विज्ञान आणि आपलं भारतीय तत्वज्ञान यांना जोडायचा प्रयत्न केला, आणि त्यांचं रेडिओ लहरींवरचं कामही खूप महत्वाचं आहे, जे अनेकदा विसरलं जातं. म्हणजे एकाच व्यक्तीने किती वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केलंय. आता अवकाश संशोधन. विक्रम साराभाई. इस्रोचे संस्थापक. हो, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट त्यांच्यामुळे शक्य झालं. अगदी. पण साराभाईंची दृष्टी फक्त उपग्रह पाठवण्यापुरती नव्हती. मग त्यांना अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य माणसासाठी करायचा होता. म्हणजे दळणवळण, शिक्षण, हवामान अंदाज. अच्छा. समाजासाठी उपयोग. बरोबर. त्यांनी फक्त संस्था नाही उभारली, तर एक विजन दिलं. शास्त्रज्ञांची एक पिढी घडवली. त्यांच्यानंतर सतीश धवन यांनी इस्रोचं काम पुढे नेलं. बरोबर. SLV प्रकल्प. अगदी बरोबर. धवन यांनी इस्रोला खूप प्रोफेशनल बनवलं, कार्यक्षम केलं. आणि त्यांचं स्वतःचं ज्ञान, म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्लुइड डायनॅमिक्स मधलं, ते रॉकेट सायन्ससाठी खूप उपयोगी ठरलं. अच्छा, म्हणजे रॉकेट उडवण्यामध्ये त्याचा उपयोग झाला? हो, म्हणजे हवेचा दाब, प्रवाह या सगळ्याचा अचूक अंदाज महत्वाचा असतो ना. तिथे धवन यांचं कौशल्य कामी आलं. त्यांच्यामुळेच भारत स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करू शकला. आणि आता गणित. श्रीनिवास रामानुजन. काय विलक्षण प्रतिभा. कोणतंही मोठं शिक्षण नाही, साधनं नाहीत. हो ना. तरीही त्यांनी मांडलेली सूत्र आजही गणितज्ञांना विचार करायला लावतात. अगदी. ती 1729 रामानुजन संख्या म्हणून एक गंमत आहे. हो, काय आहे ते? तो एक किस्सा आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी नंबर थिअरीमध्ये जे काम केलंय ते अफाट आहे. त्यांच्या अनेक कल्पना आजही पूर्णपणे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे कलाम, रामन, भाभा, बोज, साराभाई, धवन, रामानुजन, किती मोठी आणि वेगवेगळी नावं. या सगळ्या माहितीतून काय दिसतं आपल्याला? एकंदरीत काय म्हणता येईल? एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्यांनी फक्त शोध लावले नाहीत, त्यांनी भारतात एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. आत्मनिर्भरतेचा पाया घातला. बरोबर. त्यांनी दाखवून दिलं की आपल्याकडे एक क्षमता आहे,
योग्य दिशा मिळाली, कष्ट घेतले, तर आपण जगात कुठेही कमी नाही. त्यांचं काम आजही आपल्याला प्रेरणा देतं. खरंच, हा भारताचा वैज्ञानिक वारसा खूप प्रेरणादायी आहे. नवनिर्मितीची एक जबरदस्त इच्छाशक्ती दिसते. निश्चितच. आणि त्यांनी विज्ञानाला फक्त प्रयोगशाळेपुरतं नाही ठेवलं. ते समाजापर्यंत कसं पोचेल याचा विचार केला.